काय बोलतात त्याला? त्याला काय बोलतात? सॉक्स बोलतात. सॉक्स. तर आज पण बुगू सॉक्स घालून चालले आणि आज आहे बुगूच्या स्कूलमध्ये ग्रीन डे, त्यामुळे ग्रीन कपडे. चला 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 लवकर. बॅग बॅग दे, ते मीच घेतो. ते तिला खाती परत बॅग काढणारच आहे. बाय बाय बाय, लवकर या. आज लेट झाले बुगूला स्कूलला निघायला. चला आज काय करायचंय? अरे बघ ही गाडी स्कूटीला आपल्या पॅकच करून टाकते. बाय दीदी बाय. चालत गेलं, मला वाटलं लेट होईल म्हणून आपण स्कूटीने चाललोय. तर स्कूटीमध्ये आपण अडकून बसलोय ट्रॅफिक मध्ये. आणि ते पण छोट्या मोठ्या नाही. हे बघा पाठी करून बघा. आता असं ठिकाण आहे की आपण जाऊ पण नाही शकत. आणि प्रॉब्लेम फक्त एका रिक्षामुळे झालाय, कारण की हा रिक्षा सोडून समोर इडली वडा खायला गेल्या. आज भलतंच लेट झालं बेटा आपलं जायला. काय करायचं? तर टीचरला सॉरी बोला लेट गेल्यामुळे. चल राहू दे, मी पकडतो. चल चल पळ बुगी, पळ बुगी पळ. लेट होते स्कूल. पळा 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 फास्ट. आज पार्टी लागलेली. जात नव्हती? जात नव्हती नाही, मला पण जिद करत होती. तू ये तू ये. मग ना टीचरने हात घेतला. सगळे ग्रीन घालून आले होते का? बघितलं नाही बघितलं आधी आम्ही. लेट झाला आज. तिथंच नाही लेट झाला. इथे खाली पण प्राजक्ता भेटलो तर किती वेळ तुम्ही होत. हो मग तिथं पुढं पण सिग्नल वरती पण थांबलेलो. अरे तर गाडी पूर्ण पॅक करून ठेवतात. तुझ्या मोबाईल मध्ये पहिला तिकीट चेक केलं, बरोबर आजच आहे का? म्हटलं हा. मी विचार करते उद्या निघायचंय. किती वाजे घरातून किती वाजेपर्यंत निघायचं आहे? कल्याण आपल्याला किती वेळात पोहोचायचं माहितीये? 11:15ची ट्रेन आहे. एक छोटासा प्रॉब्लेम झालाय फ्रेंड्स. त्या दिवशी पूजा तिकीट बुक करत होती. सकाळी मी झोपलेलो तेव्हा पूजाने तिकीट बुक केली अक्कलकोटची. आपण आज रात्री निघणार आहे. त्यात मॅडमनी तिकीट बुक केली सीधा कल्याणची, आणि ट्रेन रात्रीची 11:30 11:45. आणि इथून कल्याणला जाणं ट्रेननी जेवढं मला तरी माहिती आहे नसेलच पॉसिबल, कारण की ट्रेनला गर्दी तेवढी असते. मी जाऊन येते पटकन. ट्रॅफिक बेकार असतं. मी जाऊन येते पटकन. बाय बाय. आता आपल्याला विचार करत बसायचं भाई त्याचं सोल्युशन काय काढू, कारण की 9 वाजता आपलं पाणी येतंय आजकाल. आता ही गेली बुंगूला घ्यायला. इथून काय करू जेणेकरून आपण 11:30 वाजेपर्यंत कल्याणला पोहोचलो पाहिजे. व्यवस्थित दादरवरून हिने तिकीट काढली असती तर आपल्याला इथून ते अर्ध्या तासात मॅक्स 20 मिनिट्स मध्ये आपण इथून ट्रेननी दादरला पोहोचलो असतो. दादरवरून आरामात ट्रेन पकडून आपण पुढपर्यंत गेलो असतो, कारण की आपल्याला कल्याणपासून जॉईन करणारे स्वातीताई पण म्हटलं इथूनच आपण गेलो असतो तर दादरवरून 2-3च तिकीट शो करत होता. म्हणून पटपट पटपट मग त्या गडबडीत कल्याणची बुक करून टाकली. आणि मला नंतर सांगितलं. आणि ते आज तिकीट चेक करताना टायमिंग वगैरे तेव्हा मी बघितलं की कल्याणवरून मग आपण दादरवरून का नाही पकडत आहे, कारण की ती ट्रेन निघते तर CST वरून. बघू आता कसं काय करायचं, फिगर आउट करू. कारण की जेवढं मला तरी माहिती आहे की या ट्रेन्सनी हे जे आपल्या पॅसेंजर यावाल्या ट्रेन असतात ट्रॅव्हल लांबच्या, त्यांनी आहे त्याच स्टेशनवरून चढावं लागतं. अगोदरच्या स्टेशनवरून नाही चढू शकत का? बघू चढू शकतो का? उगाच त्याच्यामध्ये उगाच आपण दादरला चढायचो आणि TC दादर ते कल्याण का ठाण्याच्या मध्ये मोठा डिस्टन्स आहे तेव्हा TC एकदा येतात चेक करायला, एवढं मला माहिती आहे. कारण की अगोदर आपण शिर्डीला पण चालवलं तेव्हा पण ते आले दादर सुटल्या होती चेक करायला. हा ये. गेला घरी, प्रभात गेला घरी. चला झाल्या. चला. सो आज पण भाव्याला शाळेतून घेतलंय आणि दोघही या गार्डन मध्ये तिथे खेळत आहेत. आणि एवढं ऊन आहे आणि या उन्हामधून त्यांना खेळायचंय. कसं जमते त्या घसरगुंडीला अक्षरशः चटके लागतात. त्या चटके लागण्या ह्याच्यामधून ती खाली आली आहे. काय बोलायचं, म्हणजे रोज आता हेच असणार आहे की शाळा सुटली का इथे खेळायला यायचं. चल मी तुला चॉकलेट देते. बापरे बघू तिथे बुवा आहे. झोका खेळायचं ते काका ओरडतात. आजोबा हिला ओरडा हिला. बघितलं.
पाय हात जोड हात जोड हात जोड. हा ये आता इथून घरी येतच नाही. पूजा तू यायची तिकीट पण कल्याणच बुक केली. हा मी बोलली ना तुला. काय करू हिचं. काढ पाय. झोपलेली बेटा स्कूल मध्ये. टीचरला सांगितलं उद्या येणार नाहीये. हा बरं झालं, मला तेच एक होतं तू सांगणार की नाही. काय म्हणली टीचर. हा ठीक आहे चल घरी नाही यायचं असतं मॅडम. पहिलं फ्रेश होणं मग खाली जा. असंच जाणार आहे खाली खेळायला. असंच जाणार खाली खेळायला. तू एवढं खेळायचंय तुला. तू जेवणार खाणार पिणार काहीच नाही. कुठे जायचं बेटा कुठे जायचं. तरी खेळवलं तिला आता गार्डन मध्ये. तिला घसरगुंडी झोका खेळली ती. तर पाया बिया पडून सगळे स्टुडंट ग्रीनच घालून आले. दाखवते बघ. स्कूल मध्ये काय होतं ग्रीन ग्रीन. हा सगळे ग्रीनच घालून आलो. हे बघा आपण चेंज बोर्डिंग पॉइंट पण करायला जातोय तर डायरेक्ट कल्याणच येतोय. कल्याणच्या अगोदरच येत नाहीये. आवाज बंद. मग आता बेटा ते हातातलं काढलास. ट्रेन डायरेक्ट 11:45 माहितीये मला. पण तीच आपल्याला दादर वरून 11 वाजताची होती. 11 वाजताची होती. हे काय केलंयस तू. मी फर्स्ट टाइम केलं नाही यार. मला नाही माहिती. अरे फर्स्ट टाइम केलंय पण कल्याण कुठे. आपल्याला दादर जवळ. येताना पण कल्याणच केलंय. आता काय करू मी. सगळे ऑप्शन बघितले. फोन मध्ये पण आपण नाही एक्सटेंड करू शकत आहे. मी एकदा स्टेशनला जातो राम मंदिर स्टेशनला. तिकडे त्यांना विचारून येतो. काय विचारायचं. येतो विचारून त्या कामाच्या गोष्टी. काय विकल्प आहे तुमच्याकडे. की मेट्रोने जाऊ घाटकोपरला. हा घाटकोपरवरून कल्याण ट्रेन असतात. ओके मग ती ट्रेन आपण पकडून कल्याणला उतरूया. ओके बेटा मम्माला विचार. मम्मा संध्याकाळी तुला सेंट्रल लाईनच्या ट्रेननी घाटकोपरवरून चढायला भेटणार आहे का असं विचार बेटा. बघ ती विचारू पण शकत नाहीये तुला. का नाही चढू शकत. चढू शकतो आपण. तू ट्रेनच्या मार्गी ये. आम्ही दोघं गाडीवरून कल्याण स्टेशनला पोहोचतो. ठीक आहे. तू काय एवढं ट्रेनला घाबरतोयस. मी घाबरत नाही. मला माहितीये गर्दी किती असते त्या ट्रेनला. ते आपल्या तिघांना चढणं ते पण घाटकोपरवरून नॉट पॉसिबल. ते पण संध्याकाळी. मग तुझं म्हणलं काय आपण बाय रोड. आपण नाही आम्ही दोघं बाय रोडने जातो. तू काढली ना कल्याणची तिकीट. तू इथून ट्रेननी वाया जसं यायचंय तसं ये. आम्हाला डायरेक्ट कल्याण स्टेशनला भेटतो. मम्माला बोलतो एकटी आहे. तुला अच्छा जुजू ट्रेननी जायचंय पण काय करायचं. मम्माने सगळं आलटी पालटी करून टाकलंय. कुठे गेलेलं डोकं. हुशार की लोडवर टॉवेल टाकायचा नाही सुकत. कपडे घडी घालून ठेवायचे नाहीत. आणि तिकीट कुठून काढायचं. कल्याणवरून. येतो ना कोण भाईनी कल्याणचं तिकीट काढलंय. तिथून उतरून वेगळी ट्रेन पकडून आपल्याला गोरेगावला पोहोचायचे. हा काय इथेच ऐकतोय. पण ओरडला. म्हणतो कोण एवढं असेल झालं. बापू तेच म्हणतो लवकर निघायला सांग ना. एवढं काय पाणी भरायचं असं बोललं. ऐक आता काय ठरलंय माहितीये का आमचं. आम्ही लवकर बाय रोडने येणार आहे. आम्ही नाही भाव्या आणि मी. तू ट्रेनने. भाव्या आणि मी बाय रोडने येणार. तू तिकीट काढलंस ना. तुला जसं यायचं जसं ये ट्रेनने. माझं तर फर्स्ट टाइम होता तिकीट काढायचं. मला तर फार माहित पण नव्हतं. अरे पण तू राहते कुठे ते माहितीये ना तुला. अरे मला हर्ष माहितीये मी राहते कुठे ते. पण तेव्हा मला सुचलंच नाही. काय बोलली परत बोल. 11:15ची ट्रेन. आम्ही 12 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मला पोहोचतो. 11 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मला पोहोचतो. तुझ्या बाबाची ट्रेन. काश असते बापाची ट्रेन. काश. ते मी कुणाच्या हातात दिले घरातले डिसिजन घ्यायचं. 11 वाजता
पोहोचू 11 वाजता. ठीक आहे, चालेल. चल मी जेवते, मग भूक लागली. हॅलो. निसर्ग. हॅलो निसर्ग. कहाँ पे आप फोन लगाई हो? अरे रॉंग नंबर यार. शिट. काय आहे पूजा नंबर? UPI ला कनेक्ट होते की काय तुझा फोन? राहू दे सोड, नको ट्राय करू. आणि काही दिवसांअगोदर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती पूजाचे फ्रेंड्स सगळीकडे आलेले, त्यातून निसर्ग ज्याचा केळवण होता तो कधी कधी ट्रॅव्हल करतो सेंट्रल लाईननी. तर वाटलं की त्याला एकदा विचारून बघू की आता पण तेवढीच, म्हणजे मी तर खूप दिवस झाले ट्रॅव्हल केला नाही, तर त्या साईडला तेवढीच गर्दी आहे का आपण रात्री ट्रेन पकडू शकतो असं पॉसिबल आहे. तर त्याचा फोन नंबरच लागत नाही, दुसऱ्यालाच कोणाला तरी कनेक्ट होतो. तर बघूला आपण एक नवीन असं स्कूलमध्ये असं डिसिप्लिनमध्ये उभा राहायचं शिकवतोय. असे हात ठेवायचे. बरोबर बरोबर. हे नीट लॉक करा. इथे लक्ष द्या. ओके. व्हॉट इज युअर नेम? व्हेरी गुड. हात का सुटले बेटा? हात हे कर, हात हे कर, हात परत हे करा, हात व्यवस्थित परत हे पोझिशन. हा शाबाश. इथे मधोमध आलं पाहिजे हे. ठीक आहे. 1 2 3. व्हॉट इज युअर नेम? अरे बेटा हात का उघडता ते? हा परत परत पॅक करा, परत हात हे करा. हा शाबाश. हात नाही उघडायचे. ओके. व्हॉट इज युअर नेम? शाबाश. क्लॅप 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 क्लॅप. परत एकदा परत. हां हात उघडायचे नाही, मग मी तुला डायरेक्ट कॅडबरी देणार. ठीक आहे. 1 2 3. व्हॉट इज युअर नेम? शा. तू हात खाली केला बेटा, काय करते रे तू? बोल. थँक्यू पूजा. 28 वरून 30 झाले फायनली. मूव झाले ते. व्हेरी गुड. मी काय टाकतच नाही. थँक्यू बेटा, थँक्यू. इंस्टाग्राम वरती फ्रेंड्स माझे फॉलोअर्स झाले 30K. ते पण कारण की माझ्या अकाउंट वरती मी काय टाकतच नाही, ते ओपनच करत नाही. माझं पूर्ण फोकस पूजाच्या आणि गुड्डूच्या अकाउंट वरती, कारण की मला माहिती आहे मी थोडं पुढे गेलो की ह्यांचं जरा सेट केलं की माझं मी चालू करेल जे काय विचार केलं ते. पण पहिला त्यांच्या ह्याच्यावरती फोकस करतो. तर पोहोचलोय फ्रेंड्स राम मंदिर स्टेशनला. इथून आपण तिकीट काउंटरवरती कन्फर्म करणार 1-2 गोष्टी. त्यामध्ये हेच की जर आपल्याला पाहिजे अगोदर ती ट्रेन ऑनबोर्ड करायला तर काही ऑप्शन आहे का, बघू त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतोय. ते आयुष काहीतरी आला पाहिजे, नाहीतर मग थोडं आपल्याला एकतर पाणी तरी स्किप करावा लागणार आहे भरायचा, किंवा हो हाय रोड तर जाण्याचा ऑप्शन मला माहिती आहे उशीर होणार आहे. कल्याणला जाता आता जर 10 वाजता वगैरे निघालो तर. निकालो अभी उसको नचा रहे हो इंसान को तो तुम. कल्याणवरून ट्रेन पकडायची आहे, पण ती पॅसेंजरवाली ब्ल्यूवाली ट्रेन असते ती. पण ती दादरवरून मी ऑनबोर्ड नाही करू शकणार का? तिकीट मी चुकून कल्याणचं काढलंय. ट्रेन CST वरून. मग आपल्या ती ट्रेन दादरवरून ऑनबोर्ड गेले नाही चालणार. तिथून ते सोलापूरची आहे. पण मग तसं कोणतं तिकीट नाही काढू शकणार मी की दादर रिझर्वेशन आहे सेकंड 3A अच्छा हां ना ते पाहिजे. थँक्यू. ओके. तर दादांनी एक मस्तपैकी सोल्युशन दिलंय. तीच ट्रेन हवं तर आपण दादरवरून जनरल तिकीट काढून पण जाऊ शकतो. ते बोलले एक टाइम पाहिजे तर आपण चेकिंग झाली तर प्रॉब्लेम होईल. ही ट्रेन निघाली होती, ह्याचा ऑन होता तो. जनरल तिकीट काढून मग त्या ट्रेनमध्ये चढू जनरल डब्यात, आणि मग कल्याणला जाऊन तो डब्बा. पण त्या ट्रेन 2 मिनिटच हॉल्ट असतो, त्याच्यामुळे ती सुटून जायला नको. राईट. ओव्हर थिंकिंगचा मला असा बेकार हे आहे ना बिमारी, की सोल्युशन असेल तरी त्यातून 10 प्रॉब्लेम मी शोधून काढतो आणि मग त्याच्यावरती सोल्युशन भेटत पण नाही कधी. पण जनरल डब्यातून आपण आतल्यात सफर करू शकतो ना. जनरल डब्यातून नाही, 2A 3Aच्या डब्यामध्ये आपण आतल्यात ट्रॅव्हल करू शकतो कदाचित. तर मी ह्याच्यावरती एक बघितलंय आपल्या इंडिकेटरवरती 10:18ची एक ट्रेन आहे, ती दादर टू कल्याण आहे आणि ती पण फास्ट ट्रेन आहे. ती आपल्याला 11:15 वाजेपर्यंत पोहोचवेल. समजायचं एखादा लाईफचा एक पझलच समजायचा. याच्यातून आपण नेक्स्ट टाइम पासून एक्सपिरियन्स भेटलाय की बाबा तिकीट बुक करायचं तर पूजाला पण समजून आलं कुठून करायचं आहे. तिकीट बुक करण्याच्या अगोदर 1-2दा बघून घेतलं पाहिजे आहे की नाही. टायगर आणि काय एकदम बघा ना टायगरचं हे वरचं तेव्हा तिथं पण एक अजून एक सेम टायगरच्या अंगावरची स्किन सारखं. पण जनरल मध्ये आपण चढलो आणि कल्याणला उतरून आपल्याला परत तो डब्बा पकडायचा आहे. स्वाती ताई काय बोलली
जो डबा आपला आहे ना त्याच्या मागे पुढे जो जनरल डबा असेल ना त्याच्यात चढायचं आणि त्याच्यानंतर मग तिथे जाऊन तो आपला बाजूचा डबा असेल ना त्याच्यात जाऊन मग आतून आपण जाऊ शकतो. नाही हुआ नहीं अभी हो जाए. अरे नाही अभि रे ना म्हणजे झालं असं की आपण जे काल शिवायला टाकलेले ड्रेस ते झाले नाही चारीच्या चारी आणि पूजाने एक ड्रेस ठरवलाय घालून मठामध्ये जाऊन दर्शन करणार. आता त्यांनी तोच ड्रेस बघा हा वाला शिवायला घेतलाय. संध्याकाळी भेटणार होतं बट ते पण बिझी असतील नसेल केलं. पाणी कधी भरणार निघणार कधी पिंचर हो गे. तर पोचलोय आपण घरी फ्रेंड्स. पूजा हे घेऊन टाक तुझं कुंकू नारळ आणि ड्रेस. ते ड्रेस झाला नव्हता आणि ते पैसे पण घेत नव्हते. मी म्हटलं असं नका करू मंदिरात जायचं ह्याचे पैसे घ्या. मग ते दिलं त्यांना पटपट. 60 रुपीज घेतले त्याला फक्त. 60 रुपीज घेतले. 60 राहू दे आता सोड. पटपट तयारी करून घेऊ आणि निघू आपण. आपल्याकडं अर्धा पाऊण तास आहे. पाणी पण भरायचं तयारी पण करायची आणि आपण निघतोय कुठे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनात. येस उद्या आपण सांगूच कसं काय झालं ती जर्नी व्यवस्थित पोहोचलो की नाही ट्रेन कशी पकडली ते. आत्तासाठी व्लॉग कम्प्लीट करतो फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजच्या आपल्या व्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या लगेच नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाय.